गंगापूर शहरातील ज्ञानप्रबोधिनी शाळेत घडलेल्या निंदनीय प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे। 4थी ते 5वी शिकणाऱ्या 3 ते 4 अल्पवयीन विद्यार्थिनीशी शिक्षकानं अश्लील वर्तन केल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। घटनेची माहिती मिळताच पालक आणि शिक्षकांनी शाळेत धाव घेत आरोपी शिक्षकाला रंगेहात पकडलं। उपस्थितांनी संतापाच्या भरात त्या शिक्षकाला चोप दिल्याची माहिती समोर आली आहे। शाळा प्रशासनानं परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन तात्काळ आरोपी शिक्षकाला पोलिसांच्या ताब्यात दिलंय। आरोपीचे नाव राहुल बळीराम चव्हाण असं सांगितलं जातंय। गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला असून आरोपीवर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे। या प्रकरणामुळे शाळेतील विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीती व संतापाचं वातावरण आहे। गंगापूर शहरात माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार प्रशांत बंब व माजी नगरसेविका सुवर्णा संजय जाधव यांच्या शहरातील पालक वर्गाचा संताप पालकांनी शाळा प्रशासनावर कठोर शब्दात नाराजी व्यक्त करत मुलांच्या सुरक्षेबाबत शाळा बेफिकीर आहे असा आरोप केलाय। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक उपाययोजना व देखरेख यंत्रणा वाढवण्याची मागणी जोर धरतीये। शाळा सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह। या प्रकरणानंतर शाळांमधील विद्यार्थी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। शाळा प्रशासनाला सांगितलंय की अशा प्रकारच्या घटना सहन केल्या जाणार नाही व आवश्यक सुधारणा तातडीनं केल्या जातील। पहिलं से पाठवतो मग तुमचे कॅमेरे नसो काही डोळ्याचे सीसीटीव्ही कॅमेरे आधीच ना शाळांमध्ये पण आता आणि सगळ्यात जास्त मॅटर होता असं ते शाळेमध्ये होता ते दहशत पाहिजे ना पोलिसांची शाळेची दहशत पाहिजे त्याला सगळे जण गुन्हेगार या गोष्टीला तुम्हाला काय म्हणायचं काय लक्ष आहे का संचालक घडलं कसं तुमच्या लिखित झाला असतं तर शाळा कोणाची डॉक्टर दीक्षित बोलतोय किती वर्षापूर्वी शाळा आहे? 1 वर्ष अच्छा जुनी शाळा असतात तर हे सगळं आजपर्यंत पहिल्यांदाच घडलं। हा शिक्षक कधीपासून आला? 12 पासून आहे। त्याला पहिले टर्मिनेटची ऑर्डर तयार करा। पहिल्यांदा